संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना सर्वप्रथम विनम्र वंदन करतो। आजच्या या 127व्या जयंती उत्सवाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे सदस्य आदरणीय गावंडे साहेब, प्रमुख उपस्थितीमध्ये आज सुनीलजी खाडे, मळावी सर, मुख्याध्यापक श्री शिवाजी हायस्कूल, ज्येष्ठ साहित्यिक सतीशजी तराळ, बोकडे सर उत्सव प्रमुख, सारिकाताई मस्के, युवराजजी अरमळ, गौरव राठोड आणि सोहम तांदोरे विद्यार्थी प्रतिनिधी, कुमारी श्रुती पाटील, कुमारी आदिती कदम विद्यार्थिनी प्रतिनिधी, आदरणीय मंच उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका वर्ग आणि आमच्या सर्व उपस्थित विद्यार्थिनी मित्रांनो, आपल्या इथे हा सोहळा दरवर्षी अतिशय उत्साहात आपण साजरा करत असतो आणि त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे सर्व आटोकाट असे प्रयत्न आपल्या इथे असतात। तर भाऊसाहेबांचं जे काम होतं हे फार मोठं काम होतं। म्हणजे आजच्या काळामध्ये आपण जर कोणाला सांगतोही म्हटलं की असं कोणी माणूस जुन्या काळात एक होऊन गेला की ज्यानं आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी, शिक्षकासाठी, शिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं, तर ते खरं वाटणार नाही। म्हणून अशा कार्यक्रमांची सातत्यानं आवश्यकता असते की काही महामानव होऊन गेले आणि त्यांनी जे काही कार्य केले त्याची फळं आज आपण चाकत आहोत ह्याची जाणीव आपल्याला राहिली पाहिजे। यासाठी अशा कार्यक्रमांची फार आवश्यकता आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये गाडगे बाबासारखे महामानव होऊन गेले, संत होऊन गेले आणि भाऊसाहेबांनी, गाडगेबाबांनी त्या काळामध्ये एक फार मोठी जाणीव इच्छा शेतकऱ्यांमध्ये, ग्रामीण भागामध्ये तयार केली, शिक्षणाची ज्योती पेटवली। भाऊसाहेबांनी पाहिलं की ग्रामीण भागामध्ये शिक्षण नसल्यामुळं लोक एवढे आज दरिद्री आहे, प्रगतीवर नाही। तर त्या दृष्टीनं शिक्षण क्षेत्रात काम करण्याचं त्यांनी ठरवलं आणि स्वतःची जमीनच नाही तर स्वतःचा बंगलासुद्धा गहाण ठेवून त्यांनी संस्थेला, वसतिगृहाला मदत केली। केवळ शिक्षण क्षेत्रामध्येच नाही तर कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा देशव्यापी संघटन त्यांनी उभारलं, शेतकऱ्यांसाठी बँकसुद्धा त्यांनी तयार केली। तर असं विविधांगी ग्रामीण भागासाठी कार्य त्यांनी केलं, ज्याची फळं आज आपण पाहत आहोत की आज एक चांगला सुधारणावादी दृष्टिकोन समाजामध्ये तयार झालेला आहे। तर आपल्या संस्थेला 74 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 75व्या वर्षामध्ये आपण आता पदार्पण करत आहोत। भाऊसाहेबांचं माझं मी लहान असताना संपर्क आला होता। म्हणजे मी 5व्या वर्गात होतो त्यावेळेस मला पाचगणीच्या पब्लिक स्कूलमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी आमच्या वडिलांसोबत आम्ही त्यावेळेस गेलो होतो। तर ती ॲडमिशन त्यावेळेस त्यांनी करूनसुद्धा दिली होती, परंतु घरच्या लोकांमुळे, म्हणजे आई आजीमुळं मला मग तिथं त्यांनी जाऊच दिलं नाही की त्या काळामध्ये एवढ्या दूर आपला मुलगा जातो। तर असे संबंध 2-4दा भाऊसाहेबांची माझे लहानपणीच आले होते। तर जास्त काही मी बोलणार नाही। या महामानवांची स्मृती आपण ठेवली पाहिजे। आजच्या काळामध्ये शिक्षक वर्गांवर फार मोठी जबाबदारी आहे असं सर्व ठिकाणी म्हटलं जाते, कारण की सर्व जे क्षेत्र आहे आजचे पाहतो आपण तर सगळ्या विभागामध्ये भ्रष्टाचार हा गुंतलेला आहे। केवळ शिक्षण क्षेत्र आणि शिक्षक वर्ग असा एक वर्ग आहे की जो ह्या गोष्टींपासून अलिप्त आहे, कारण की शिक्षकाचं जे पुस्तक आहे हे कोरी पाटी आहे आणि त्याचं जे काही आहे पारदर्शकता आहे की एवढा पगार आला आपला ह्याच्यात गेला, म्हणजे कुठेही 2 नंबरचा संबंध त्यांच्यात येत नाही आणि एवढे मोठे विद्यार्थी घडवण्याचं कार्य यांच्या हातामध्ये आहे। तर त्यांनी जर मन लावून केलं तर समाजामध्ये जी आज उद्विग्नता आलेली आहे, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, तर हे सर्व विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचं काम ते करू शकतात। तर मी त्यांना अशी विनंती करतो की या दृष्टीने त्यांनी थोडं
लक्ष द्यावं. कारण की भाऊसाहेबांसारखं जरी होता आलं नाही तरी भाऊसाहेबांमुळं आपण आहो. आणि भाऊसाहेबांमुळं जे काही चरित्र होतं की स्वतःचं घर गहाण ठेवण्यापर्यंत जे गेले, तर आजच्या काळामध्ये पाहिलं की स्वतःचे घरं पडणारे लोक पाहिले तर स्वतःचं घर गहाण ठेवणारे आज तरी काही दिसत नाही. तेव्हा मी या प्रसंगी माझे विचार व्यक्त करतो. आमचे मित्र वसंतरावजी गुईगेळकर कार्यक्रमाला येणार आहेत, मागं पुढं ते येतीलही. त्यांचंसुद्धा एक शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं कार्य आहे. तर ते आल्यानंतर पुन्हा काही बक्षीस वितरण वगैरे होणार आहे. तर मी अधिक न बोलता मला येथे दरवर्षीप्रमाणे बोलावल्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. आणि या 127व्या जयंती उत्सवाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय शिव.